हिअर आणि लिसन. हिअर म्हणजे ऐकणे, लिसन म्हणजे सुद्धा ऐकणे. हिअर म्हणजे नुसतं कानावर पडतं तेव्हा आपण हिअर म्हणतो, पण जेव्हा आपण लक्ष देऊन ऐकतो तेव्हा आपण लिसन म्हणतो. एक्झाम्पल पाहूया. आय हर्ड समथिंग आउटसाइड. आय हर्ड समथिंग आउटसाइड. आता हर्ड हे झालं भूतकाळी रूप. आय हर्ड समथिंग म्हणजे काहीतरी, आउटसाइड म्हणजे बाहेर, बाहेर मी काहीतरी ऐकलं. पण हेच जर मी म्हटलं आय लिसन टू म्युझिक, आय लिसन टू म्युझिक, मग इथे अर्थ होतो मी संगीत ऐकते. पण आय लिसन टू म्युझिक म्हणताना मी संगीत लक्ष देऊन ऐकते, म्हणजे माझं मन आहे त्याच्यात किंवा माझं लक्ष आहे पूर्णपणे. लिसन टू मी, लिसन टू मी, माझ्याकडे लक्ष दे, माझं ऐक, पण माझं ऐक म्हणजे लक्ष देऊन ऐक. लिसन टू मी. किंवा ही लिसन्स टू ऑल द लेक्चर्स केअरफुली. ही लिसन्स टू ऑल द लेक्चर्स केअरफुली. सगळी लेक्चर्स तो लक्षपूर्वक ऐकतो, केअरफुली काळजीपूर्वक ऐकतो. पण इथे सुद्धा लिसन म्हटल्यावर लक्षपूर्वक, लक्ष देऊन असाच अर्थ होतो. त्यामुळे हा बेसिक डिफरन्स आहे हिअर आणि लिसन मधला. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे लिसन जेव्हा आपण वापरतो तेव्हा लिसनच्या जोडीला टू हे प्रेपोजिशन येतच येतं. लिसन टू, लिसन टू मी, लिसन टू म्युझिक, लिसन टू लेक्चर्स, सगळीकडे मी टू वापरलंय. नुसतं लिसन म्युझिक असं म्हणजे असं येणार नाही. लिसन टू, टू हे मध्ये येणारच आहे प्रेपोजिशन. लिसन टू आणि पुढे ज्याच्याकडे लक्ष देऊन ऐक असं म्हणायचं असेल ती गोष्ट.